श्लोक 17. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. अर्थ, सत्वापासून ज्ञान, रजापासून लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद व मोह आणि अज्ञान उत्पन्न होते, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: सत्वगुणापासून ज्ञान प्राप्त होते, कारण येथे सुकृत दुष्कृत यांच्या कर्माचा विवेक जागृत असतो आणि चांगले काय हे जर माणसाला एकदा कळले तर त्याचे हातून नेहमी सत्कर्मच घडते आणि ज्याचे फळ सात्विक आणि निर्मळच असते. रजसो लोभ एवच. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि लोभाविष्ट माणूस म्हणजे ज्याच्यात लोभ निर्माण झालेला आहे असा माणूस जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याला चांगले वाईट याची निवड करायचे भान नसते. म्हणजे चांगले किंवा वाईट काय आहे ते त्याला कळतं, पण ते त्याच्या हातून वळत नाही आणि मग वाईट कर्म त्याच्या हातून घडले तर त्या कर्माचे फळ मात्र दुःखच असते, असे निश्चितपणे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. शिवाय जेवढे मिळाले आहे त्यात सतत वाढ व्हायला हवी असा हे लोभसुद्धा या लोकांचे मनात असतो. अशावेळी अनावश्यक संग्रह करण्याची त्यांची वृत्ती होत जाते. उचित कार्यात धन खर्च न करण्याने त्यांचे मनात अशांती असमाधान राहते. आणखी धनाची हाव केल्याने तो असत्य कपट इत्यादी वाममार्गाने सुद्धा धन मिळवायला लागतो. अशा वाममार्गाचा स्वीकार माणसाला पापाचा धनीच करते आणि मग त्याची जन्ममरणाची येरझारसुद्धा सुरूच राहते. त्याला यामध्ये दुःख भोगावे लागते. आता तमोगुणाने प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते असे भगवंत सांगत आहेत. यामुळे त्याचे ठायी विवेकाचा संपूर्ण अभाव राहतो. विवेक म्हणजेच ज्ञान. विवेकाचा अभाव असणे हेच अज्ञान असते. येथे तमोगुणाने अज्ञान उत्पन्न होते असे सांगितले आहे. तर याच अध्यायात 8व्या श्लोकात अज्ञानाने तमोगुण निर्माण होतो असे सांगितलेले आहे. जसे वृक्षापासून बीज आणि बीजापासून वृक्ष होतो, तसेच तमापासून अज्ञान आणि अज्ञानापासूनच तम निर्माण होते, असा विचार सुद्धा मांडलेला आहे. या श्लोकात सांगितलेला विचार यापूर्वीच्या श्लोकातून आलेला आहे किंवा सांगितला आहे. इथे याची पुनरावृत्ती झाली आहे असे सुद्धा वाटते. कदाचित सांगण्याचे ओघात ते पुन्हा सांगितले गेले असावे किंवा एखादी गोष्ट मनावर नीट ठसावी यासाठी ती पुन्हा पुन्हा सांगितली जाते. कदाचित भगवंताचा तसा हेतू सुद्धा यामध्ये असू शकतो असे वाटते. इथे आपण थांबूया.